मी हार वगैरे घेऊन बिल करून येतोच. या बांगड्या कोण मोडून गेलं इथं? आय एम सॉरी सर, पण मी त्यांची ओळख नाही सांगू शकत. तशा काही पॉलिसीज आहेत. मी कोण आहे माहिती आहे ना? हो धैर्य सर, पण सांगा. अनुराधा मधुसूदन नाईक. इथे येऊन एवढा मोठा फायदा होईल असं वाटलं नव्हतं. नेहमीच झालंय तुमचं हे. गोड गोड बोलून मला थांबवायचं आणि मग यायचंच नाही. पण धैर्य, आज तुम्ही कबूल केलेलं ना, तेही माझ्या बाबांसमोर, की मी येणार, नक्की येणार. मग कुठे आहात तुम्ही? ते आहात धैर्य. आज आहे ना, तुम्ही मला कितीही सॉरी म्हणा, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. बिलकुल ऐकणार नाहीये तुमचं. नकोय मला हार, तेव्हा तुमच्याकडेच. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही जाऊन हा सावीलाच द्या. जा जा, त्या तिलाच द्या. जा 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 जा. मला नाही बोलायचंय तुमच्याशी काही. जा तुम्ही तिकडेच, तिच्याकडेच जा. मी खरंच जाऊ सावीकडं? जा बघा. जा म्हणाले ना मी. ठीक आहे, जातो मग. धैर्य, नाही जाऊ देणार तुम्हाला कुठेच नाही जायचं तुम्ही. इरा, चिडल्यावर ना खूप जास्त क्यूट दिसत. जा तुम्ही. इरा, लवकरच तुमचे सगळे हट्ट, तुमच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. म्हणजे कळलं, पण त्याआधी मला एक गोष्ट सांगा. काय? कसं वाटला हार? खूप भारी. आपल्या प्रेमासारखा. शक्यच नाही. हा? हो, म्हणजे आपल्या प्रेमा एवढं भारी या जगात दुसरं काहीच नाही. बरं, मग आपल्या ह्याच प्रेमासाठी एक काम करा. मग आम्हाला सांगा की मी तुमची खूप मनापासून काळजी घेतोय म्हणून. नाही म्हणजे तो उगाच टेन्शन घेत बसेल ना. सांगाल ना? सांगेन, पण एका अटीवर. तुम्हाला मला डेटवर न्यावं लागेल. बर. उद्या माझं एक महत्वाचं काम आहे. ते जर माझ्या प्लॅनिंग नुसार पूर्ण झालं ना, तर तुम्ही सांगाल तिथं डेटवर घेऊन जाईल तुम्हाला. खरंच? मग तर तुमची सगळी कामं पार पडू देत. पण धैर्य, कोणतं काम आहे तुमचं? ते झाल्यावर सांगतो. बरं.
बरा आहेस ना रे? ठीक आहेस ना? आई मी मजेत आहे. इथं एवढा ऐशो आराम आहे ना, असं वाटतं इथून बाहेर पडूच नाही. मजा बघायला आलीस माझी? अगं जेलमध्ये आहे मी, जेलमध्ये. कसा असणार आहे? ते सांगत होतो आहे, मला जेलमध्ये जाऊ देऊ नको, बाहेर काढ मला इथून. पुन्हा मला कुजत ठेवला इथं आणि स्वतः आनंद साजरा करते. घरात काय काय कार्यक्रम चालू आहेत. बायका घागर फुंकत नाचतायत आणि काय दसरा. हा, एक ना एक खबर आहे मला. इथं अंधारात आहे, मला काय माहित नाही असं समजू नको. वहिनी आहो, तुम्ही कशाला करत बसला? मी केलं असतं की. अगं ठीक आहे सावी, तसेच सगळं जेवण होत आलंय. तेवढं फक्त देवीच्या प्रसादाचा शिरा राहिलाय, तेच लवकर बनवायचंय. वहिनी अहो, देवीच्या प्रसादाचा शिरा बनवायचा आहे ना, म्हणून हे बघा, मी खास बाजारातून गोविंदचं साजूक तूप घेऊन आली. वहिनी अहो, आमच्याकडे तर गोविंदचं साजूक तूप वापरतात, कारण हे तूप 100% गाईच्या दुधापासून बनवलेले. खरंच? वा सावी, हे तूप अगदी दाणेदार आहे. वा सावी, मस्त झालाय ग. घमघमाट सुटलाय. सावी, काय स्पेशल बनवलंय आज? मला तर वासानच भूक लागली बघा. भाऊजी, आज सावीने खास शिरा केलाय. थांबा, थोडं टेस्ट करून बघा. हा, कसला भारी झालाय शिरा, एकदम कमाल. सावी, धैर्य. अहो, ही कमाल माझी नाहीये, ही कमाल आहे गोविंदच्या साजूक तुपाची. कारण हे तूप 100% गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे.
तर आजपासून आपल्या घरात हेच तूप वापरलं जाणार. बरं सावी, मी आईला सुद्धा देऊन येते. द्या. होईन आलीच. क्या बात है, माझी बायको तर लय खुश दिसते आज. असं मनातलं ओळखणारा नवरा मिळाला तर मग का खुश नाही असणार? बर, एवढं प्रेम, मग उद्या किती प्रेम असेल? उद्या? उद्या काय? ते उद्याच कळेल. सांगा की धैर्य. तुला वाटतंय तसं नाहीये. तुला बाहेर काढण्याची माझी सगळी तयारी झालेली. फक्त उद्याचा एक दिवस आणि मग तू इथून बाहेर असशील. आई, आता हे तरी खरं आहे का? का धैर्याला पाठीशी घालताना उगाच बोलायचं म्हणून बोलतेस तसा आहे? तुझं तुलाच या प्रश्नाचं उत्तर नाही. हॅलो, उद्या भेटूयात. एक महत्वाचं काम आहे. सावी, हो हे काय, अजून रेडी नाही झालात तुम्ही? नाश्ता झाला की लगेच रेडी होते. सावी आहो, बाहेर निघाले का कुठे? आई अगं नवरात्रोत्सव सुरू आहे ना, म्हटलं देवीची ओटी भरून यावं म्हणून निघालोय मंदिरात. कशाला? नाही म्हणजे घरातली सगळीच कामं बाकी आहेत ना. दसऱ्याची तयारी करायची आहे ना. मग आत्ताच कशाला जायचंय तुम्हाला देवळात? घरातली कामं सोडून काय बाहेर फिरत बसणार आहात का? फिरत कशाला बसू? देवळात जायचंय, देवीची ओटी भरायची आणि परत यायचंय. हे सगळ्यात जास्त तासभर जाईल आणि आल्यावर सावी बाकीची कामं करतीलच की. सावी, तुम्ही जा, रेडी व्हा. जेवढं लवकर निघू तेवढं लवकर परत येता येईल. सावी, जावा तुम्ही. हा. धैर्य,
तुम्ही काल तिला बाहेर फिरायला घेऊन गेलात आणि आज पण निघालात. इरा, कशाला उगाच दंगा करताय? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करत बसायची आहे का मी? आणि ठीक आहे, काल नाही घेऊन जाता आलं तुम्हाला बाहेर फिरायला, पण माझ्या परीनं त्या गोष्टीची परतफेड केलीच ना मी. ठीक आहे, आज तुम्ही रेडी राहा. मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार. माझं काम माझ्या प्लॅन नुसार पार पडलं ना, मी शब्द देतो तुम्हाला बाहेर घेऊन जाणार म्हणजे जाणार. फक्त माझं काम डन होऊ देत. धैर्य, निघायचं का मग बायको? चला. असं कसलं काम डन करायचं याला? धैर्य, नवरात्र उत्सव चालू आहे खरं आहे, पण असं ओटी भरायचं अचानक कसं मनात आलं तुमच्या? मला पण ना लई घाई असते. सांगतो चला. अहो, तिकडे कुठे निघालाय? देवीची ओटी भरायची ना, मग गाभाऱ्यात जावं लागेल आपल्याला. देवीची ओटी भरायला गाभाऱ्यात जायची गरज नाही आज. म्हणजे देवीच तुमच्यासाठी गाभाऱ्यातनं बाहेर आली आहे. कशी आहेस तू बाळा? त्या दिवशी आपलं बोलणं झालं आणि त्यानंतर एकदा पण फोन नाही केलास, भेटायला पण नाही आलीस. अजून रागवलायस बाई माझ्यावर? आई, अगं तुझ्यावर मी कधी चिडलेच नव्हते बघ, आणि आईवर कधी कोणी चिडू शकतो वे? मग कसं वाटलं सरप्राईज? खूप छान. सगळं जग एकीकडं आणि आईची भेट एकीकडं. थँक्यू धैर्य, थँक्यू सो मच. मग आता देवीची ओटी पण भरून घ्या. आईचं स्थान पण देवीच्या जागी आहे ना. बस. तुला जसा अनुरूप होता, तुला अगदी साजेसा जोडीदार मिळालाय बघ. असंच एकमेकांना जपा आणि अगदी सुखाचा संसार करा. आई,
मला मायलेकींची भेट तर घडवून आणायचीच होती, आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट करायची. तुमची मुलगी आहे, तुमचा आधार. तिला घेऊन जा परत तुमच्या घरी. मला काहीच अधिकार नाहीये, ना हक्क आहे तिला तुमच्यापासून तोडण्याचा. मी आमचं नातं स्वीकारावं यासाठी मला जे जे जमल मी ते ते केलं. आणि एक गोष्ट मला कळून चुकली, या जन्मात तरी ते शक्य नाही. आमच्या आयुष्याची गाठ जरी जोडली गेली असली तरी तुम्हाला ते मान्य नाही. सावी भाऊंच्या स्वप्नाचा सगळ्यात मोठा आधार आहे. ह्याची जाणीव असतानाही मी तिला तुमच्यापासून दूर केलं. हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. आणि आता मला ती चूक सुधारवायची. धैर्य, धैर्य, तुम्ही असं का बोलताय? म्हणजे आमचं काही चुकलं का? हो, चुकलंय तुमचं. ह्या बांगड्या तुमच्याच आहेत ना? मला चांगलंच माहिती, ह्या बांगड्या तुमच्याच आहेत. तुमच्याकडची बेस्ट ज्वेलरी दाखवा. हो, आईकडे ना सेम टू सेम अशाच बांगड्या आहेत बघा. पप्पांनी तिच्यासाठी केल्या होत्या. आत्ताच एक बाई त्या बांगड्या मोडून गेलेले आहेत. म्हणजे आई तू हो सावी, ह्या त्याच बांगड्या आहेत ज्या आपण ज्वेलरी शॉप मध्ये बघितल्या होत्या. मला माहितीये तुमच्यासाठी ह्या फक्त सोन्याच्या बांगड्या नाहीत, सावीच्या बाबांची आठवण आहे, जी इतके वर्ष तुम्ही जपून ठेवली. पण आज त्या विकायची वेळ आली आहे म्हटल्यावर त्यामागचं कारणही तेवढंच मोठं असणार. एकदा ह्या गोष्टीबद्दल तुम्ही आमच्याशी बोलायला हवं होतं.
मला सांगावं असा विश्वास का नाही वाटला तुम्हाला? तुमचा माझ्यावर विश्वास बसावा त्यासाठी मी अजून काय काय करू सांगा ना. एक चांगला नवरा, एक चांगला जावई होण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय, पण या सगळ्यात पूर्णपणे हार झाली आहे माझी. आणि म्हणूनच मी तुमची मुलगी तुम्हाला परत करतोय. नाही धैर्य. अहो, माझी पोरगी तुमच्याबरोबर सुखाचा संसार करते, खुश आहे ती. आणि तुम्ही तिच्यासाठी काय काय करायला लागलात ते पण माहित आहे की मला. पण मला फक्त सावी नाही, तुम्ही सगळे फॅमिली म्हणून माझ्या सोबत हव्यात. जर तुमचा विश्वासच नसेल माझ्यावर तर असं कसं म्हणता तुम्ही की विश्वास नाही म्हणून? माझा आहे की विश्वास. आणि माझ्यासाठी माझी सावी जशी आहे तशीच तुम्ही बी आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जावई नाही, मुलगाच आहात माझा. हो ना. मग एक मुलाच्या नात्यानं तुम्हाला विचारतोय मी, अशी काय गरज पडली की तुम्हाला ह्या बांगड्या विकायला लागल्या? काही उत्तर द्या. गेल्या वर्षी जितके फंड जमा झाले होते तेवढेही फंड यावर्षी जमा झालेले नाही. शिक्षकांचे 3 महिन्यांचे पगार सुद्धा तटलेत. या दसऱ्याला आपण जी 5वीचा एक वर्ग वाढवणार होतो. अहो पण तुकडी वाढवली नाही तर कसं होणार? हा भावनिक मुद्दा बरोबर आहे, पण व्यावहारिक मुद्द्याचं काय? पैशाचं गणित कसं करायचं? म्हणून हाई, आता तुम्ही एकट्या नाही आहात. तुमचा हा मुलगा तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. आता भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आठवणी गहाण नाही ठेवायच्या, त्या जपायच्या. पण भाऊंना नाही आवडणार तुम्ही मदत केली. आणि आता आमच्या घरात तुमचा अपमान झालेला मला नाही सहन होणार. या सगळ्यांपेक्षा त्या लहान लेकरांचं शिक्षण जास्त महत्वाचं आहे. मग त्यासाठी मला किती अपमान सहन करायला लागला तरी मी तयार आहे. तुमचा मुलगा म्हणून शब्द देतो मी तुम्हाला, या दसऱ्याला नवीन ऍडमिशन होणार. शाळा आधीसारखीच सुरू राहणार. आणि तुम्ही मला मुलगा मानलाच आहात तर मी तुम्हाला एक शब्द देतो आई, दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर भाऊ आणि त्यांची नात एकत्र येणार.
भाऊ आमच्या नात्याचा स्वीकार करणार. विश्वास आहे माझा, सगळं नीट होईल. जे मला पाहिजे तेच होते. मी ध्येयाच्या अजून जवळ पोचलोय. बरं, तुम्ही दोघी इतक्या दिवसांनी भेटलाय, जरा एकत्र वेळ घालवा, गप्पा मारा. माझं इथंच जवळ एक काम आहे, मी तेवढं आटपून येतो. सुखी राहा. चांगला नट्टापट्टा चालला की हा, आणि मूड पण एकदम चांगला दिसतोय. काय हिराबाई, आज काय विशेष? बाबा, आज मला माझे धैर्य बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. काय सांगतेस काय? वा 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 वा, एका माणसाची गंमत आहे बाबा. नाही, तू खरंच फिरायला नेणार आहे का, की आज मी फसवा फसवीचं नाटक करणार आहे? तुला इकडं स्वप्न दाखवून झुरवत ठेवेल आणि तिकडं आज जर तो तसा वागला तर त्याला मी असा तसा सोडणार नाही. त्याला वेळच नाही येणार मामा. हिरा, अहो तुम्हाला दिलेला शब्द कधी मोडीन का मी? बाबा, मी म्हणाले होते ना तुम्हाला, धैर्य नक्की येणार. हे बघा, आले माझे धैर्य. ही फुलं माझ्यासाठी? मग दुसरी कोणासाठी असणार? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आजचा माझा सगळा दिवस फक्त तुमचा. तुम्ही जे काही मागाल ते सगळं मिळेल तुम्हाला.